निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवान, वरदवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा. ढोल ताशांच्या तालावर तरुणाईचा जल्लोष, नयनरम्य देखावे, डौलाने फडकणारे भगवे ध्वज, लाठी काठी पथकाच्या मुलामुलींनी दाखवलेले चित्तथरारक खेळ, सोबत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेवच्या स्फूर्तिदायी घोषणा. अशा उत्साही वातावरणात निघालेल्या भव्य मिरवणुकीने त्र्यंबकेश्वर शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी ढोल पथक, आजूबाजूला 3 पेशवाई थाटाच्या विद्युत रोषणाईने उजळलेल्या छत्र्या, जिवंत देखाव्यांचे 2 बग्गी, बैलजोडी आणि सोन्याचा नांगर, याबरोबरच शेकडो शिवभक्तांचा जमाव या मिरवणुकीत सहभागी झाला होता. महिलांसह शेकडो कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत आणि भगवे फेटे, भगवे शर्ट, भगवे टोप्या घालून भगवे झेंडे घेऊन आले होते. जवळपास 1 किलोमीटर लांबीची मिरवणूक बघून साक्षात शिवशाही अवतरल्याचा भास होत होता. त्र्यंबकेश्वर येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी मावळे यांच्या वेशभूषा करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसह संपूर्ण गावात मिरवणूक काढली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत सुरुवातीला प्रारंभ ढोल पथक, यामागे पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यामागे सोन्याचा नांगर घेऊन शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रुद्रांश बाळासाहेब अडसरे, त्यामागे एका बग्गीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सोपान महाले, दुसऱ्या बग्गीमध्ये राजमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान केलेल्या गौरी संदीप शिंदे, तर बाल शिवाजींच्या पोशाखात दिनेश नाईकवाडी यांचे चिरंजीव हे चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले. प्रारंभ ढोल पथकाच्या लयबद्ध तालाने मिरवणुकीत रंगत आणली. लक्ष्मीनारायण चौकामध्ये शिवछत्रपती फाउंडेशनच्या ग्रुपच्या वतीने शिवपूजन करून दुधाचे वाटप करण्यात आले. चौकात चौकात विविध संघटना संस्थांच्या वतीने शिवपूजन करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. NCN न्यूजसाठी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.